विसर्जन स्थळांवर ओहोटीची रेषा दर्शवण्यासाठी तरंगचिन्ह बसवणार मुंबई पालिकेचा महत्त्वाचा निर्णय। गणेशोत्सव, नवरात्र आणि माघी गणपती विसर्जनासाठी होणार फायदा। मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांच्या भेटीला नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी घेतली राऊतांची भेट। नाशिकच्या कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भात मोर्चात प्रश्न मांडल्यानंतर घेतली भेट। खासदार प्रणिती शिंदे यांनी आयुक्तांना धरलं धारेवर। विकास कामांच्या मुद्द्यावरून पालिका आयुक्तांनाही खडसावलं। कामाचा लेखाजोखा मागितल्यावर प्रणिती शिंदे आक्रमक। मुंबई उच्च न्यायालयाच्या कामकाजाला सुरुवात। मुंबई उच्च न्यायालयाला बॉम्बनं उडवण्याची देण्यात आली होती धमकी। ही धमकी अफवा असल्याचं निष्पन्न। तपासणीमध्ये संशयास्पद काहीच सापडलं नसल्याची पोलिसांची माहिती। कोल्हापूरच्या अंबाबाईच्या चरणी भरभरून दान अर्पण। नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिरातील 10 दानपेट्या उघडल्या। दानपेट्यांमध्ये 1,56,84,000 रुपयांचं दान। वसई विरार महापालिकेमध्ये मंत्री सरनाईकांचा जनता दरबार संपन्न, तर जनता दरबाराला नागरिकांचा प्रतिसाद। जनता दरबारात 350 तक्रारींचा निपटारा। शिळफाटा परिसरामध्ये अनधिकृत बांधकामावर कारवाई। ठाणे महापालिकेकडून अनधिकृत इमारतींवर तोडक कारवाई। पालिकेच्या कारवाई विरोधात रहिवासी आक्रमक। ठाण्यातील वाहतूक कोंडीच्या विरोधात आंदोलन। संतप्त घोडबंदरकर नागरिक उतरले रस्त्यावर। हातामध्ये पोस्टर घेत खड्ड्यांसंदर्भात नोंदवला निषेध। परभणीमधील रामनगर तांडा येथे 11 वर्षीय मुलीवर अत्याचार घटनेच्या निषेधार्थ बंजारा समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। आरोपीला अटक करण्याची आंदोलकांची मागणी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।